नमस्कार, मैं हूं वैशाली शेट्टी। खबर महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे एनसीपी विधायकों के अपात्रता मामले की, जिसको लेकर महाराष्ट्र विधानसभा के स्पीकर राहुल नार्वेकर ने अपना फैसला सुना दिया है। स्पीकर ने जहां एक और विधायक को अपात्र करने की मांग वाली दोनों गुटों की याचिकाओं को खारिज कर दिया, तो दूसरी ओर शरद पवार को झटका देते हुए अजित पवार गुट को असली एनसीपी माना है। उन्होंने कहा कि निर्विवाद रूप से अजित पवार के पास 41 विधायकों का विधायी बहुमत है। स्पीकर ने अपना फैसला सुनाते हुए ये अहम टिप्पणी की और कहा कि शरद पवार गुट की ये दलील खारिज की जाती है कि विधायी बहुमत के आधार पर मामले का फैसला नहीं किया जा सकता। अजित पवार के पास विधायी बहुमत है और मेरा मानना है कि अजित पवार ही असली राजनीतिक पार्टी है। अपने फैसले में उन्होंने सभी विधायकों को योग्य ठहराया है और अयोग्य के मामले की सभी याचिकाओं को रद्द कर दिया है। वही स्पीकर के फैसले के बाद अजित पवार का खेमा खुश नजर आ रहा है और कार्यकर्ता जमकर जश्न मना रहे हैं, जिसकी अलग अलग तस्वीरें भी सामने आई है। अभी आपको बताया है कि ये निर्णय बहुत ही क्लियर और सुस्पष्ट निर्णय मैंने दिया हुआ है। इस निर्णय की कॉपी पार्टी तक पहुंचाई गई है और इसमें कोई भी स्टैंड अनकॉन्स्टिट्यूशनल या आर्बिट्री नहीं है। जो स्टैंड लिया गया है उसे जस्टिफाई किया गया है, उसको रीजन किया गया है, उसकी कारण बताए गए हैं और इसीलिए मैं समझता हूँ ऐसे टेनेबल और जस्टिफाइड निर्णय का और विश्लेषण करने की कोई जरूरत नहीं है। अपेक्षित निकाल होता। आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे। अध्यक्ष खरं ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक आहे आणि मला वाटतं आपण आता विचार करायला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही। मला वाटतं आता नाही हे सांगायला काहीच हरकत नाही आहे। हे दिसतंय साफ साफ की लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात। आम्हाला त्या संदर्भामध्ये अतिशय मनापासून आनंद आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदयांचं आम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या पार्टी कार्यकर्त्यांचं यामध्ये अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं हा आता निकाल आलेला आहे त्याचं सविस्तर ज्या वेळेला आम्हाला देखील त्या ठिकाणी वाचायला मिळेल त्यावेळेला छोटे मोठे तपशील जे आहेत ते समोर येतील, परंतु मेरिट आमचं होतं आणि त्यामुळं त्या मेरिटप्रमाणे हा निकाल लागलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाही। आपल्या हातून संपूर्ण पक्ष आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते निसटल्यानंतर फ्रस्ट्रेशनमधून त्या ठिकाणी त्यांचं ते वक्तव्य येतं आहे। शेवटी नियम कायदा कानून याच्या संदर्भामधून हा निकाल असतो। ती एक घटनात्मक संस्था आहे आणि घटनात्मक संस्थेच्याकडून ज्या वेळेला अतिशय सविस्तर असा विश्लेषणात्मक निकाल येतो आणि तो जो निकाल असतो तो वेगवेगळ्या कागदपत्राच्या आधारावर, घटनाक्रमाच्या आधारावर, प्रत्यक्ष तपासणीच्या आधारावर हा निकाल असतो आणि त्याच्यामध्ये उघडपणे दिसतंय ना की 41 पेक्षा जास्तीचे आमदार जे आहेत ते आमच्या सोबत आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं म्हणणं की स्क्रिप्ट आहे, नामुक आहे, तमुक आहे, ह्याला असा काही अर्थ नसतो। त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया ही आणि त्या प्रक्रियेमधूनच हे सगळ्यांना जावं लागलेलं आहे। नाहीतर स्क्रिप्ट असती तर ज्या दिवशी शिवसेनेचा निकाल लागला दुसऱ्याच दिवशी ती स्क्रिप्ट खाली कॉपी पेस्ट म्हणून आम्हाला पाठवली असती।